नमस्कार. हा व्हिडिओ आहे माहितीपूर्ण नवीन चॅनल ओपन करणाऱ्यांना आणि ज्यांनी ऑलरेडी ओपन केले आहेत किंवा जे ओपन करणार आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे सर्वात प्रथम आपण चॅनल ओपन करताना सर्च करतो की यूट्यूबचा हे काय आहे, नियम काय आहे, टार्गेट काय आहे. तेव्हा आपण सर्च केलं तेव्हा आपल्याला दाखवतात 90 दिवसाचे असतात, 3 महिने असतात. 3 महिन्यामध्ये शॉर्ट व्हिडिओवरून व्ह्यूज आणायचे आहेत 10 मिलियन किंवा मग 365 वर्षभरामध्ये 4000 वॉच टाईम पूर्ण करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाईमसोबत पाहिजेच आहेत, ते कंप्लीट म्हणजे पाहिजेच आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की आपण जो चॅनल चालवतो आहे, जो व्हिडिओ जो आपण कुठल्या थ्रू निवडलेला आहे चॅनल, ब्लॉगिंग असेल किंवा एंटरटेनमेंट असेल किंवा जॉक्स काय वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात, मोटिवेशन असू शकतात. तर त्या थ्रू आपल्याला 10 मिलियन करायचे आहेत 90 दिवसामध्ये आणि सबस्क्रायबर करायचे आहेत 10,000 सबस्क्रायबर करायचे आहेत. तर ही गोष्ट शक्य आहे का? कित्येक जणांना वाटतं की शॉर्ट थ्रू आपल्याला खूप शक्य आहे 10 मिलियन. ज्यांनी सुरुवात केली त्यांना वाटतं की अरे 90 दिवसामध्ये खूप सारे शॉर्ट अपलोड केले आणि एखादा दुसरा व्हायरल गेला तर होऊन जातात 10 मिलियन. पण कित्येक लोकांचे 8 दिवसात पण 10 मिलियन व्हायरल झालेले आहेत आणि कित्येकांचे 2-2 वर्ष लागलेले आहेत किंवा 3 महिन्यानंतरही झालेले आहेत. पण तो वॉच टाईममध्ये कन्वर्ट होत असतो. तर 10 मिलियन होणं एवढं सोपंही नाही आहे आणि एवढं कठीणही नाही. त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला कित्येक जण असं सांगत असतात की एक व्हिडिओ डेली अपलोड करायचा आहे. पण एक व्हिडिओ अपलोड करण्याने आपलं टार्गेट पूर्ण होणार आहे का? वॉच टाईम प्लस 10 मिलियन प्लस व्ह्यूज, वॉच टाईम प्लस सबस्क्रायबर, या 3 गोष्टी एकत्र येणार आहेत का? तर बिलकुल नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला करायचं आहे की दिवसातून किती व्हिडिओ अपलोड करायचे आहेत किंवा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून वॉच टाईम कवर होतो की लॉंग पण पाहिजे आहे त्यासोबत, हेही पाहूयात आपण. जर लाँग व्हिडिओ अपलोड करत असाल तर ते किती अपलोड केले पाहिजेत, शॉर्ट व्हिडिओ केले तर किती केले पाहिजेत. आता काही जण बोलत आहेत आठवड्यातून एखादा दुसरा व्हिडिओ अपलोड केला आपण शॉर्ट व्हिडिओ तर चालेल का? तर नक्कीच चालेल. पण एक यूट्यूब सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे यूट्यूब काय बघतं? यूट्यूब स्वतःचा फायदा बघतं. म्हणजे जो यूट्यूबवर जास्त व्हिडिओ बनवल आणि म्हणजे आता एखादा व्यक्ती डेली 1 व्हिडिओ बनवतं, एखादा व्यक्ती 2 व्हिडिओ बनवतो आणि एखादा व्यक्ती डेली 3 व्हिडिओ अपलोड करत आहे. तर यूट्यूब काय बोलेल? यूट्यूब सर्वात पहिलं म्हणजे स्वतःचं हित पाहेल की कुठला यूट्यूबर असा आहे की तो माझा फायदा करून देईल आणि नंतर त्या स्वतःचाही फायदा होईल. तर ही गोष्ट आहे की 3 जो व्हिडिओ अपलोड करत आहे त्याचा जास्त विचार केला जाईल. त्यानंतर 2 व्हिडिओ जो अपलोड करत आहे त्याच्याकडून यूट्यूबचा फायदा जास्त आहे. आणि जो 1 व्हिडिओ अपलोड करत आहे डेली एकच ब्लॉग अपलोड करत आहे त्याचा यूट्यूब शेवटी विचार करणार आहे. त्यामुळे जो 3 व्हिडिओ अपलोड करतो त्याचे व्ह्यूज आणि त्याची नोटिफिकेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं काम यूट्यूब करत असतं. आणि दुसरा टप्पा म्हणजे जो 2 व्हिडिओ अपलोड करत आहे त्याचा 2 नंबरला जास्तीत जास्त पब्लिकपर्यंत व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तो लास्टला आहे 3 नंबरचा, तर तो जरा स्लोली पाठवणार आहे. त्याच्या जर एखाद्या व्हिडिओमध्ये दम असेल तर 10 मिलियन होऊ शकतात. कारण व्हिडिओवरती डिपेंड आहे की काय आहे आणि आपलं कंटेंट काय आहे. आणि डेली 3 व्हिडिओ अपलोड करणं खूप महत्त्वाचं आहे या गोष्टीसाठी की यूट्यूब सुरुवातीला स्वतःचा फायदा अगोदर पाहणार आहे, त्या पद्धतीनं आपल्याला सपोर्ट करणार आहे. तर आपण बोलूयात शॉर्ट व्हिडिओनं 10 मिलियन करायचे आहेत. तर मग लाँग व्हिडिओचं काय? आपण पहिलं तर शॉर्टच्याच याच्यामध्ये गुंतलेला असतो की शॉर्ट अपलोड करून 10 मिलियन होईल. पण काही जणांचे कित्येक जण म्हणजे 99%चे 2 महिने जातात, 1 महिना जातो, 3 महिने जातात, 1 मिलियनही झालेले नसतात. तर त्यावेळी काय करायचं? मग त्यावेळी आपण 3 महिन्याचं टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे आपण 4000 तास वॉच टाईमकडं फिरलं जातो. ते म्हणजे 365 दिवसाचं 1 वर्षाचं टार्गेट आहे 4000 तास वॉच टाईम. आणि मग तिथून पुढे आपल्याला वाटतं की 1000 सबस्क्रायबर करणं इझिली सोपं आहे किंवा 4000 वॉच टाईम होणं शक्य होतं. तर 4000 वॉच टाईम जर करायला गेलात तर डेली 1 व्हिडिओ अपलोड करत असतात शॉर्ट व्हिडिओ, तर 365 दिवसामध्ये 4000 तास वॉच टाईम होणं खूप अशक्य गोष्ट आहे.
त्यामुळे डेली 3 व्हिडिओ अपलोड होणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लाँग व्हिडिओचा विषय काय आहे, लाँग व्हिडिओ अपलोड कधी करायचे व किती करायचे. तर यूट्यूबचं मी अगोदरच सांगितलं आहे की यूट्यूब स्वतःचा विचार अगोदर करणार आहे. जास्त कंटेंट कोण चालवत आहे त्याच्या व्हिडिओचा विचार करणार आहे आणि त्या चॅनलचा नक्कीच विचार करणार आहे. तर मग व्हिडिओ अपलोड कधी, आठवड्यातून 2 व्हिडिओ अपलोड केले, तर लाँग व्हिडिओ 2 अपलोड केले तर त्याचे व्ह्यूज वाढणार आहेत का? नाही. जसं आपण स्क्रोल करत आहोत, जसं कंटिन्यू करत आहोत शॉर्ट व्हिडिओ, तसंच लाँग व्हिडिओचं पण कंटिन्यू असलं पाहिजे, म्हणजे अपलोड करणं असलं पाहिजे. डेली 1 व्हिडिओ अपलोड करू शकतात किंवा 2 व्हिडिओ अपलोड करू शकतात. हे कशावरून? तर आपल्या पब्लिकपर्यंत, सबस्क्रायबरपर्यंत लाँग व्हिडिओची नोटिफिकेशन कमीत कमी 1 व्हिडिओची नोटिफिकेशन सबस्क्रायबरपर्यंत पोहोचू शकतो. किंवा जे पब्लिक असतं, अननोन, आपल्याला ओळखत नाही, सबस्क्रायबर नाही येतं, त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 व्हिडिओ, 1 व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचत असतं आणि दुसरी नोटिफिकेशनही पोहोचवत असतं. पण तुम्ही जर तिसरा व्हिडिओ अपलोड केलात, लाँग व्हिडिओ, तर यूट्यूब हे तिसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवत नाही. हां, आपल्या चॅनलमध्ये भेट दिली जाऊन की बाबा यांनी व्हिडिओ अपलोड केला आहे का, तेव्हाच तो लाँग व्हिडिओ दिसला जाईल, तो अन्यथा दिसणार नाही. त्यामुळं लाँग व्हिडिओ अपलोड करताना 2च, कमीत कमी 2, डेली 1 केला तरी चालेल किंवा कमीत कमी 2 केले तरी चालेल. तर ही गोष्ट आहे व्हिडिओ अपलोड करायची. आता वेळ ठरवूयात आपण. वेळ काय ठरवायची? तर उठसूट आपल्याला कधी व्हिडिओ अपलोड करून चालणार आहे का? तर बिलकुल नाही आहे. तर व्हिडिओ अपलोड करायला आपल्याला टायमिंग सेट करायला लागणार आहेत. सकाळी मॉर्निंगला जर 6 वाजता व्हिडिओ अपलोड केला, शॉर्ट व्हिडिओचे अपलोडचे टायमिंग मी सांगत आहे. सकाळी ज्येष्ठ नागरिक असतात, सकाळी पूर्ण फ्री असतात, गार्डन वॉकिंग इकडे तिकडे, आणि शिफ्टमध्ये कामं करणारे असतात किंवा लेडीज असतात, महिला वर्ग, गृहिणी असतात, त्याही घरी असतात. 6 वाजता जर व्हिडिओ अपलोड केला तर तो स्क्रोल होणार आहे, 11-12पर्यंत स्क्रोल होणार आहे, म्हणजे तो पाहायला जाणार आहे, त्याचे व्ह्यूज मिळणार आहेत. तर पहिला व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओ 6ला गेला पाहिजे. मग दुसरा व्हिडिओ कधी अपलोड करायला पाहिजे, लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ हा दुसरा कधी अपलोड करायला पाहिजे, तर 11-12च्या टायमिंगमध्ये स्कूलला गेलेले असतात सगळे, किंवा जे मॉर्निंगला ऑफिसला गेलेले असतात त्यांना 12 ते 1 या दरम्यान सुट्टी असते आणि ब्रेक असतो, तेव्हा ते रिलॅक्स टाईमपास म्हणून, विरंगुळा म्हणून सोशल मीडियाच वापरत असतात. 99% लोक सोशल मीडियाच वापरतात. त्यामुळे 12 ते 12:30 यामध्ये आपला व्हिडिओ अपलोडच झाला पाहिजे. तेव्हा तो स्क्रोल होऊन यूट्यूब आपल्याकडून हे घेतं आहे, म्हणजे परीक्षा घेतल्यासारखं, नाही का, हा व्हिडिओ अपलोड करत आहे का. व्हिडिओ अपलोड करण्याचे ठराविक टाईम असले पाहिजेत. आणि तिसरा व्हिडिओ कधी अपलोड करायचा, तर 6 वाजता. काही म्हणजे लहान मुलं ट्युशनवरून येतात आणि लेडीज वर्ग पण घरी येतो 6पर्यंत, आणि कित्येक 75% ऑफिसचे टायमिंग आहेत, 5 ते 6चा टायमिंग आहेत, ते येतात. तेव्हा पण ऑफिसवरून थकून आल्यावरती किंवा कामावरून थकून आल्यावरती, स्कूलवरून आल्यावरती, ट्युशनवरून आल्यावरती मोबाईल घेतात आणि स्क्रोल करायला चालू होतात. तेव्हा मग 6ला स्क्रोल करायला चालू होतं ते 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत तो व्हिडिओ कंटिन्यू चालू शकतो. म्हणजे तो टायमिंग तिसरा व्हिडिओ अपलोड करण्याचा आहे 6च्या नंतर, पण 8च्या अगोदर हा अपलोड झालाच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये नैराश्य येणे. तुम्ही जर कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत असाल, 9-10 व्हिडिओ जर अपलोड करत असाल, तर तुमचं ब्लॉग होईल, म्हणजे चॅनल पण ब्लॉग होईल, व्ह्यूज जाणार नाहीत आणि सबस्क्रायबरपर्यंत तो स्क्रोल होणार नाही, नोटिफिकेशन जाणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा लिमिटमध्ये असला पाहिजे. आणि लाँग व्हिडिओ जर तुम्ही तिसरा अपलोड करताल तर तुमचा पूर्ण महिनाभर व्ह्यूज येणार नाहीत, पूर्ण स्लो चालून जाईल चॅनल. त्यामुळे लिमिटमध्ये व्हिडिओ असले पाहिजेत, ते टायमिंगमध्ये असले पाहिजेत. लिमिट क्रॉस केलं, जर 10 व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही अपलोड करत असाल तर तुमचे व्ह्यूज थांबले जातील. त्याचा स्क्रोल जे आहे, रूळ जो आहे तो रूळ थांबणार आणि व्यवस्थित स्क्रोल होणार नाही. त्यामुळे लिमिटमध्ये असलं पाहिजे.
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर कंटाळून जर मध्येच चॅनल सोडलात, हार मानलीत, कारण एवढं सोपंही नाही यूट्यूब चालवणं, एवढं सोपंही नाही आहे. त्यामुळे मध्येच हार मानलीत, गॅप घेतलात, 4 दिवसाचा 8 दिवसाचा गॅप घेतलात, त्यामध्ये तुम्हाला सबस्क्रायबर नाही आले, व्ह्यूज नाही आले, तर तुमचा चॅनल पूर्णपणे थांबला जाईल. तर यूट्यूब तुमच्याकडे दुर्लक्ष करतं. जर तुम्ही 8 दिवस व्हिडिओ टाकले नाहीत, अगोदर कंटिन्यू करत होतात, पण 8 दिवस झालं तुम्ही व्हिडिओ टाकत नाहीत, तर तुमची गैरहजेरी तिथे जमा होती आणि तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं पूर्णपणे यूट्यूबचं, जो रेग्युलरली काम करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत गोष्ट महत्त्वाची आहे, 90 दिवस चॅनल चालू केल्यापासून 90 दिवस हा एकही दिवस गॅप नसला पाहिजे. आदल्या दिवशी व्हिडिओ बनवलेले दुसऱ्या दिवशी अपलोड करायचे आहेत, आज व्हिडिओ बनवलेले उद्या अपलोड करायचे आहेत. एकही दिवस गॅप न घेता 90 दिवस कंटिन्यू व्हिडिओ पाहिजेत. लॉंग नाही टाकले तरी चालेल, पण शॉर्ट व्हिडिओ हे डेली यूट्यूबला पाहिजेत, तरच यूट्यूब तुमच्या चॅनलकडे लक्ष देईल आणि तुमच्या युजरपर्यंत म्हणजे पब्लिकपर्यंत तुमचा व्हिडिओ स्क्रोल करायला, पोचायला, नोटिफिकेशन पोचायला मदत करेल, अन्यथा नाही. आणि मग आपण पुन्हा 1 महिन्यानं तेच चॅनल जर चालू केलं तर ते व्ह्यूज भेटत नाहीत. पहिल्यासारखं व्ह्यूज जरी भेटले तरी यूट्यूबनं आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. म्हणजे म्हणतात ना, कधीतरी येणाऱ्याकडं आलाय म्हणून बोलतात फक्त, पण खऱ्या अर्थानं त्याकडे लक्ष दिलं जात नाही. तशा प्रकारचं आहे. गॅप घेणं अत्यंत आपल्या चॅनलला धोकादायक आहे. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंबनेल आणि टायटल आणि हुक या तिन्ही गोष्टी मी आज कंटिन्यू करत आहेत, तेही ऐका. आणि व्हिडिओ हा स्किप करत पाहू नका, कारण छोटे छोटे पॉईंट्स आहेत नवीन यूट्यूबरला किंवा ज्यांनी कोणी स्वप्न पाहत आहेत यूट्यूब चालू करायचं आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर हुक म्हणजे काय, टायटल आणि थंबनेल या 3 गोष्टी ज्या आहेत त्या टायटल आपण बोलूयात. पहिलं तर टायटल म्हणजे व्हिडिओच्या स्क्रीनवरती तुम्ही काय लिहिताय, शॉर्ट व्हिडिओच्या स्क्रीनवरती तुम्ही काय लिहिताय, किंवा टायटल हा सगळ्यात शेवटी व्हिडिओ अपलोड करताना सगळ्यात शेवटी ऑप्शन येतो, तिथे टायटल व्हिडिओमध्ये काय आहे तो सुरुवातीचा भाग जर तुम्ही लिहिलात तर तो व्ह्यूज येणार नाहीत. लास्टचा भाग लिहायचा, म्हणजे एखादी गोष्ट कशी घडत आहे हे व्हिडिओमध्ये आहे, पण गोष्ट घडत आहे हा जर टायटल खाली असेल तर तिथे स्क्रोल होणार, व्ह्यूज मिळणार आणि तो व्हिडिओ चालणार. आता थंबनेलचं बोलूयात. जर लाँग व्हिडिओ असेल तर लाँग व्हिडिओ थंबनेलशिवाय कोणी पाहत नाही, किंवा त्या लाँग व्हिडिओला थंबनेल असेल तर गेले कित्येक 2-3 वर्षाचा व्हिडिओ असेल तर थंबनेल आकर्षित असेल तर तो व्हिडिओ नक्की स्क्रोल केला जातो आणि पाहिला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुक. आपण जर यूट्यूब चॅनलवरती ब्लॉगिंग करत असतो, लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ ब्लॉगिंग करत असतो, तर पहिले 10 सेकंद ऑडियन्सला थांबवून ठेवण्याची जी कला असते, म्हणजे एखाद्याचं स्वागत करायचं आहे किंवा ऑडियन्स थांबवून ठेवायचे आहे, तेव्हा पहिले 10 सेकंद असे असले पाहिजेत, ठोस आणि योग्य ते असले पाहिजेत आणि मुद्दा असला पाहिजे. म्हणजे तो व्हिडिओचा मुद्दा काय आहे तोच असला पाहिजे. तो जर जमत नसेल तर ChatGPT ॲपवरती तुम्ही सरळ तिथून मुद्दा घेऊ शकता, टायटल घेऊ शकता किंवा हुक मागू शकता. ChatGPT ॲप हे थंबनेल, टायटल आणि हुकसाठी संपूर्ण मार्गदर्शन करत आहे. सगळ्या गोष्टी 4000 वॉच टाईम आणि 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर होईपर्यंत अखंड न पडता इमानदारीनं काम करत राहिलं तर यूट्यूब आपल्या चॅनलचा खास करून पाठिंबा आणि आधार बनू शकतं. हेही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपण जर एखादी गोष्ट सातत्यानं करत असेल तर त्या गोष्टीची कोणीतरी दखल घेतं आणि कोणीतरी आपल्याला खंबीरपणे साथ देतं. तो आपल्याला सातत्याने 90 दिवस जर केलं आणि 365 दिवस कंटिन्यू केलं चॅनल, तर यूट्यूब हे आपले व्हिडिओ व्हायरल करायला मदत करू शकतो किंवा सपोर्ट नेहमी असा ठेवू शकतो. कारण सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. गैरहजेरी असेल तर एखाद्याचं चॅनल जर मोनेटाईज झालेलं असेल, एखाद्याचं चॅनल जर मोनो झालेलं आहे तर त्यावर डॉलर बनवत आहे आणि तेव्हाही जर आपण गॅप घेतला तर यूट्यूब आपल्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. यूट्यूबला फक्त पाहिजे सातत्य. यूट्यूबच्या नियमामध्ये जे बसेल तेच करा. यूट्यूबच्या नियमात जे बसेल तेच करा, म्हणजे यूट्यूब आपलं चॅनल
एक्सपायर करणार नाही त्यामुळे, आणि आपलं इम्प्रेशन कमी होणार नाही. जर कमी झालं तर व्ह्यूज येणार नाहीत, आणि व्ह्यूज जरी आले तर आपलं चॅनल मॉनेटाईज होणार नाही. त्यामुळे यूट्यूबच्या नियमामध्ये काम करा. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या.